मंदिरामुळे गावात आध्यात्मिक सुखी समाधानाचे वातावरण। आमदार सौ शशिकला जोल्ले। कसनाळ येथे श्री महादेव मंदिर वास्तुशांती व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना। जगात भारतीय संस्कृती व धार्मिकतेला विशेष महत्त्व आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आध्यात्मिक खूप गरजेचं बनलं आहे। मनुष्याला सुख आणि आत्मिक समाधानासाठी गावात मठ मंदिराची गरज आहे। धर्मादाय मंत्री असताना कसनाळ येथेही महादेव मंदिर बांधकाम व मूर्तीसाठी 15 लाखाचा निधी दिला असून मंदिरामुळे गावात सुख समाधानाचे वातावरण निर्माण झालं होतं, असं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या कसनाळ येथील श्री महादेव सेवा संघाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या श्री महादेव मंदिराचा वास्तुशांती व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या। यावेळी परमपूज्य श्री परमात्मराज महाराज व परमपूज्य श्री श्रद्धानंद महास्वामी यांचे दिव्य सानिध्य होतं। परमात्मराज महाराज म्हणाले, प्रत्येक समाजातील व्यक्तींनी धर्मासाठी कार्य करावं। जोल्ले कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून धर्मकार्यात अग्रेसर आहेत। आधी धर्मकार्य मग राजकारण करत असल्याने त्यांना पुण्य प्राप्ती होत आहे। गावागावात धर्मकार्य वाढलं पाहिजे असं मत व्यक्त केलं। श्रद्धानंद महाराज म्हणाले, आज मनशांतीसाठी मठ मंदिर व अध्यात्माची नितांत गरज आहे। जोल्ले दाम्पत्य मठ मंदिरासाठी भरीव निधी देऊन त्यांना ऊर्जित अवस्था देत असल्याचं सांगितलं। यावेळी पहाटे मंदिरात बिल्वार्चन व पंचामृत अभिषेक करण्यात आला। गावातील यजमानधारकांच्या हस्ते मूर्तीस पंचामृत अभिषेक व होम हवन करण्यात आलं। विविध वाद्यांच्या गजरात मूर्ती व कलश याची गावातून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना महाआरती परमपूज्य श्री परमात्मराज महाराज व श्री श्रद्धानंद महास्वामी यांच्या हस्ते झाल्यानंतर भाविकांनी नंदी व शिवलिंगाचं दर्शन घेतलं। कार्यक्रमास महादेव मंदिर सेवा संघाचे अध्यक्ष विश्वास नाईक, उपाध्यक्ष बबन नाईक, अनिल खोत, राजू पवार, राजाराम नाईक, आनंदा मगदूम, प्रकाश खाटके, रामा कोळी, भानुदास मगदूम, डॉक्टर अजय पाटील, चंद्रकांत नाईक, सुखदेव नाईक, पांडुरंग नाईक, यशवंत नाईक, प्राध्यापक TM नाईक, युनुस मुल्लानी, कविता लोंढे, नामदेव बन्ने, बाजीराव कुळी, जयश्री पुजारी, श्रीकांत लोंढे, सुकुमार चौगुले, राजू कुंभार यांच्यासह महादेव सेवा संघ मंदिर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। शेवटी प्रदीप सुतार यांनी आभार मानले। कसनाळहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। तर खरोखरच अशा एक पुण्य काम करायचं संधी तुम्ही मला दिला, माझ्या परिवारानं मला दिलं। अशा थोर महात्माचा आशीर्वाद मला असल्यामुळं हे सगळं घडू शकलं। म्हणून हे मंदिर असेल, जिथं गावात मंदिर असते तिथं मन सुख समाधान शांती असते। आपल्याला मनाला शांती नाही म्हटलं तर कोटी रुपये दिलो म्हटलं तरी मार्केटमध्ये विकत मिळत नाही, परंतु अशा परमात्माच्या सानिध्यामध्ये आणि अशा मंदिरामध्ये आलं तर डोकं शांत होऊन आम्ही घरी जातो। तर हे पुण्य मला मिळालं आणि ते तुमच्या एका इच्छाशक्तीमुळे मिळालं, म्हणून हे मंदिर खूप छान झालंय। खरोखरच सगळ्या कमिटीला मी धन्यवाद देतो आणि दोन्ही पूज्यवरांना मी खरोखरच आज त्यांना किती आम्ही सांगितलं तरी कमी आहे की अशा या कार्यक्रमाला येऊन त्यांच्या अमृत हस्ते त्या प्राण प्रतिष्ठापना होणार।